सांगितलं याला का तू सावकारा का जाय तिडं काशी कर त्याला कर्ज माग देतो का नाही पाय तो मला म्हणतो तू जाय प्रत्येक याला म्हणतो तू जाय मग हा काय कामाचा आहे मला हे कळत नाही हा काय कामाचा आहे बाय हा सोंग तोंड्यात इड पसरेले काय व अरे मला दम लागला म्हणून मी इकडे पडलो मला दम लागले दम लय लागला मला चालताच येईना बा मला तर असं वाटतं तुम्ही मुताडच डोसली नाही मोताड वगैरे थोडी घेतली होती एवढी मूत प्यावा ना एखाद्या गाडीचा मूत नाही पण म्हाताऱ्या माणसाला जामाला चांगलं राहत ते हा का मग अहो काय वागा त्या दम मारित ते काय वागा त्या काय नाही अहो म्हाताऱ्या माणसाला तेवढंच आहे फक्त दुसरं काय हा ना बाटली दुसरं काय येणार तिकडं कुठं मुस्काट करून उभं तोंड केलं इकडं तोंड करावं ना जरा माक असं तर तुला तो मोजा ते अंगण तो मोजेशी बोलू काय अरे मला सुधरतच नाही आता हा ना पण तुला लगेच लावलंय मला लावलं आलो इडूर आलो तर ते दमी भरून गेलो बर ते सावकारा का बरं नाही गेले तुम्ही अहो इथपर्यंत आलो म्हणा सावकारापर्यंत का नाही गेली मग अजून तो गंटूळ सुजून द्यायचा आहे का त्याचं ऑपरेशन करायचंय का नाही करायचंय मला सांग अरे करायचंय पण आता काय करती तुला जवळजवळ 4 महिने झाले 4 महिन्यापासून तो घनुगोतोय बहिणी आख्या मला टूचू राहिल्या बरोबर तू आमच्या भावाचा घंट्या एवढा खालून सुजलाय त्याला हारण्या झाला पार गदावानी त्याचं तोंड झालंय त्याला दवाखान्यात त्यांचं बोलायचं राईट आहे तिच्या म्हणजे मी तुझा नवरा आहे का नाही आहे ना मग आता तू मी नाही म्हणले नाही का नाही म्हणणार फुलेला नवरा या नवराच आहे ना का माग लावून आणली मी तुला काला माग तो अरे बाबा पहिले जर मला माहित असतं तू असा आहे सोंग तोंड्या तर आई बापाला सांगितलं असतं मी तशी राहीन धंदा करून पोट भरेल पण हा गायबान छाप मागाळ्यात घालून आता मला माहित होतं का असं होईन बाई काय बाई तमाशा आहे याला काही सुधराना याच सुधराना तुला पार खाली बोचा धुता येईना एवढा तो गंटूळ वाढलाय खाली अरे आजार झाल्यावर गंटू हो का काही हो पण माणसाला सुधरत का काही नाही बाबा तो काही खरं नाही तुला आता तुला बिनंत तुला समजेल मला काला बी नाही तो मग तो वाला गुमुत कोण काढील मग लोकांच्या बाया येणार आहे का बाया नाही येणार आता बायकोच करणार मग शिसाराप काला देऊ राहिला तुला बिनल तवा कळल मग मला बिल नाही म्हणून फाडायचा का नाही फाडायच्या त्या गोट्या बाजूला करायच्या का नाही त्या कोया तशा सुजून द्यायच्या ते सांग नाही मला ऑपरेशन कर शहाणी असं मुस्काट वर करून इसू राहिला आणि बोलू राहिला का तुला बिनल तवा कळल अरे मी दुखण्यात काय दोष आहे बाबा तो आका खानोटाचा असा माझा टेल बोड्याचा आहे माजलेला मामूजी काय करीन तो खानोटा लय चांगला मारे मा चांगला आहे म्हणून तर त्याच्या तो अशा सोडू राहिली नाही तर मला काय गरज पडली तो जो कारण आमचं काहीच नाही माझा घ्या दुसरी बहिणत अशी लत मारून निघून गेली असती लात मारून तुझ्या सारखी एवढा मोठा जर गड पाहिला असता ना तर लात मारून निघून लग्नाच्या टायमाला होता का आत्ता झाला मग लग्न टायमाला होतं का त्या मी काय म्हणते तुझ्या बापाना तेच केलं तुझ्या आईना तेच केलं तुझ्या भाऊ तेच करू राहिले तुझ्या भाऊ जाया तेच करू राहिले अरे तू तर सुधर कवर निसते बुचकाळीत हिंडतो हे बुचकाळायचे काम केले ना जास्त म्हणून तो गड असा झालाय अरे होऊन दे पण आपल्याला सावकारा का जायचंय ना सावकारा का जायचंच आहे ना मग आता मला दम लागला मी इड पडलो मला 100% गॅरंटी होती तू इड पसरेलच असशील कसं काय तो 90 मारली स्वप्नात गेलो का स्वप्नात काला येतो मावाल्या जिवंतपणीच तुला मी वाई टाकून गेली मला तर असं झालंय आता हा पितर पाटा झाला का एवढा गणपती संपले का तो आवाली एखादी तीत काढून आणते बामना काजी याची पित्राची लगेच मग काय मग काय म्हणजे जित्यापाणीच पुतळ्याचं जेवण घालते अरे मग तो वाले ते कापून आणू दे बाबा त्या पहिल्यासारख्या गोलगंडोळ्या करू दे अरे कर तू आता सावकाराकडून पैसे आण मला ऑपरेशन कर त्याच्या पाया पड सावकाराच्या मी तुला काही झडपण झाली होती अरे मी आजारी काय करू मला बोलता येते का बरोबर नाही का कुठे येते तुला तो हारण्या खाली झालाय गोट्यांना का वर तोंडाला झालाय अरे तोंडाला नाही झाला पण मला भाकर जाते का मी आज किती चोखाट बर भाकर का मग हा मूत प्यायला जमत मग ती ना तर जरा दमदार ती हा का ती जर एवढी घेतली ना मला अशी पोऱ्या एवढी थरथरी येते असं वाटतं तुला धरावा लगेच न्यावा हा ना असं होत पण ते जमत का पोपटाचं तोंड झालंय एवढं खाली त्या सुजल्या एवढाल्या पोपटाचं तोंड झालंय एवढं लगेच तुला धरावा न्यावा
अरे लई पोपट तुला जवानी आली पोपट तो घालून पाहिलं का? हा, लई जवानी आली तुला बिगर घातल्याची तो बरोबर 40 वर्ष संसार केला काय आता एक झालं आजारी म्हणून चाललं होत नाही तेच ना होत नाही तू तर लागली चढायला माव. अरे लंगड तर लग्न गाव आखरी चारा ना इकडे तिकडे बुचकाळायचे धंदे सोड ते कर्माचे फळे ये ते देवा देखत राहत मी करतो मग कधी साऱ्या गावाचे का गंटूळ सुजा ना तोच का गंटूळ सुजू राहिला एवढाच झाला ना तो वर चोच झाली एवढीच चोच ही बाय अरे चोच पाय चोच खाली हे एवढं गतुड बाळा 3 झाल्यानंतर साठी अक्षर टाकून जाते काय तोयवाली बरीच साठी ना अक्षर टाकला का तोयवाला गड सुजायचा आहे म्हणून आता मला माहित होत 40 वर्ष लग्नाला पुरे झाले का मग याच्यावाला आहे ना गंटूळ सुजायचा आहे तात्याचा तात्याचा हाय गंटूळ पण तो सारखा वापरून राहिली त्याच्यामुळे गेलं सुजून. कोण वापरून राहिली तू मी मग मा सपना सुद्धा तू येत नाही रे बाबा नाही येत कशी काय राहिली तू सपना 40 तर नाही वर्ष? येत कशी काय राहिली तू 40 झाले ते वर्ष? दिवस वेगळे होते आई बापाची गरिबी होती केला तो बरोबर संसार आणि आता जवळजवळ 7-8 वर्ष झाले तो आणि माझा संबंध तरी हाय का जसे आता मला त्यावेळेला दुखत सुजले. आहे का तुला दाबीत बसून मला काला दाबितो तुला लोकांच्याच बाया कमी पडत सुटले तुला दाबायला तुला काय खांगाळा आला का कार्यक्रम सुरू खड्डा आला का कार्यक्रम सुरू तो काय खरे बगली बारण खिशात गारा 16 वर्षाची रातच पडेल होते तेव्हा मी चारतच जायचो पण तुला परवा काहीच नव्हतं. अरे अख्खा खानुटाना आला ऐक ना सुधार जरासा मस्त निगावऱ्या गेल्या ना नाही कापून आणावा तर त्या तिड जळायच्या सुद्धा नाही गतुडा असंच राहीन फाट 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 करीत मग आता मी काय करू? फटफट एखादा माणूस गेला असता एखादा माणूस बोलून आला असता त्या सावकाराशी अहो मी आलोय टोर गजरे तो फक्त तोंड मा पुढेच चालत अरे मला लागला दम लागला मग मी दुकान होत एक थोडी तुला घरी कार्यक्रम करायचा असल्यावर दम लागतो तुला चालायचं असल्यावर काही काम असल्यावर तुला दम लागतो बाकीच्या बाया चापायला गेल्या तुला लई जवानी अरे त्या टायमाला जेवण होतो तुझ्याला घोडा लागला होता का काय अरे आता आजारी बायान गेल्या जवळ गेल्या निसा तू ठोय 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 गोळ्या मारित मा जवळ आल्यावरच काय होतं तुला तुझ्या जवळ आलो काय बांधगडी फार तो मला पोपट आखडून गेला जाऊन दे आकडून दे आकडून दे पण तू शेजारी राहतोय ना. काला माशा जरी राहतो उराला उरसूळ काही कामाचा ना धंद्याचा अरे बुजगान म्हणून तर राहतो का काला राहतो बुजगावनं म्हणून उरक ना तू त्याच्यापेक्षा लगेच त्या सावकार गेला असेल खपला असेल चाल मळ्यात सापडला पाहिजे तो चाल मला धरून चाला कोण मी रिकामी नाही तुला धरायला चालता आलं तर चाल त्यांना बी दिलं कर्ज तर ठीक हा नाही तर राव देतोय चोयवाले तशाच. अरे मला का ठेव चालता येत आता करती काय गजरे त्या टायमाला तू आला काय फटांगड्या उडवल्या मी कोणी ना फटाकड्या का अरे फटांगड्या फटांगडी सारखीच उडवली तो ना जवानी ती जवानी 2 दिवसाची जवानी जवानीच्या भरात तू बोलू नको रे चाल नीट चाल त्या गोट्यांना जपून धक्का लागल मांड्यांचा अरे माझा जीव चाला तू टिंगली करती अरे मांड्यांचा धक्का लागलो करे जवळ बोड्याच्या हा पैसे कधी देतो रे पैसे कधी देतो रे तुझा असा धरून ओढीन ना रबरा सारखा हा आज संध्याकाळपर्यंत मळ्यात बसलोय मी 5 वाजेच्या आत मला पैसे दे नाही तर बायकोला पाठव माझ्याकडं हा आले पाहिजे पैसे बाकीचं मला माहित नाही गावात आपलं असंच राहतं आपला कार्यक्रम म्हणजे ना डायरेक्ट नागर सकट चाल त्या बाई तिकडे बसले पाय सावकार सावकार का घेऊन चाल माझं मी आजारी सावकारा का घेऊन चाल म्हणजे काय सावकाराच्या हातात तोला गड देतो का काय अरे मला ऑपरेशन काय गा गब्बस ए डुबरे तुला सांगितलं होतं नी मळ्यात ये म्हणून झालं ना आज 5वा दिवस तुला मला माहिती आहे 4 दिवसात सगळं होऊन जात राहतं ऐ इथं उभा आहे हे बाय मला लय मूड व्हायले मला आज तू पाहिजे म्हणजे पाहिजे 2 राऊंड पाहिजे आज 5वा दिवस आहे तुला मला माहिती आहे नाही तर मला फोटो पाठव तू आली गंगा वावर आली का नाही हा सावकार नमस्कार सावकार काय रे शेंगुळ्या आता पुढं कशाला झक मारला उभा राहतो तुला काय अक्कल आहे का दिमाग आहे का तुला देऊ म्हातारा म्हणजे सावकार चुकवतो म्हणजे
येतो बस. बस. अरे बस ना, ए इबलास्या खाली बस ना. काय करू ग याला मी? पांजरपुळ्यात तर तुला कोणी घेणार नाही. वाकट्या सासरा आहे का तवाला? नवरा आहे मावाला. हा नवरा आहे. हा 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 हावसाना केला पतीत याला झाली रगत पिती खालून. शोभना न गोबाना तुला काय करते, आई बापाची परिस्थिती गरिबीची होती. साहेब तुमच्याकडे एक काम घेऊन आले हो सावकार. काय म्हणती? तुमच्याकडे ना ते एक काम घेऊन आले. यांचं काम आहे का तुझं काम आहे? पहिलं त्यांचं काम आहे, त्यांना काय तुम्ही उत्तर द्या ते तर मला ऐकू द्या. काय नाव आहे तुझं? माझं नाव तात्या. तात्या इंचू आहे काय तू? तात्या इंचू नाही, ते तुमच्या का आलं सावकार आहे म्हणून तुम्ही सावकार आहे का नाही? मग तुला कोण दिसू राहिलं मी? नाही, काढणारा दिसतोय का? नाही, मग मला दिसतंय साहेब, पण हे मला ऑपरेशन करायचंय काच हरण्याचं. हरण्या? हा, म्हणून तिला घेऊन आलोय. म्हणलं चाल बा दोघं पण ए तिला घेऊन आलो म्हणजे ऑपरेशन तो करायची, तुला हरणे झालाय ते सांग. तिला घेऊन आलोय म्हणजे सांगितलं मला झालाय हरणे, तिला घेऊन आलो का? सांगितलं त्यांनी. दोघे आलोय पाहाला. बर हरण्या झाला. हा, मग काय करायचं? मी मला पैसे मी डॉक्टर आहे का? नाही नाही नाही, आम्हाला पैसे लागत आहे सावकार. पैसे लागत आहे. म्हणून तर त्याच्याकरता आलोय. आता तू एक्सपायर झाला, तुला काय पैसे देऊ? तू आता जाता जाता गचकू शकतो. अहो, मी काय पैशाची गॅरंटी घेईल कोण? अरे बायको आहे ना दादा, ती काला गेली मी. मग तू बोलतो का आला? तो तोंडावर रगत पिती येऊ दे ना. हा ते येऊ द्या, पण आलोय तुमच्या पायाशी, तुम्हाला करायचं तर करा. बाई हम्म. याचं झालंय एक्सपायर, हा कधी गचकू शकतो. तुम्हाला सांगू का सावकार, याची ना परिस्थिती पहिली चांगली होती. याच्या का जमीन जागा सगळं काही होतं. बाई त्याच्यामुळे याला काही ते पिवळं रेशन कार्ड भेटलं नाही याच्यावाला ते कापून आणायला. बर. तर मग याच्यावाला त्याच्यात होत नाही ऑपरेशन. अच्छा. मग त्याच्यामुळे मग मी आले तुमच्याकडे पैसे मागायला. देत्या का एखादा ₹1,00,000? काय म्हणली? ₹1,00,000 लागत आहे काय? त्याचं ऑपरेशन काय म्हणते? ₹1,00,000 लागत आहे त्याचं ऑपरेशन करायला. किती लागत आहे? ₹1,00,000. 1,00,000? हा. अच्छा अच्छा अच्छा. ते ऐकायला कमी आहे जरा मला. सावकार लयच आपण पैसे देतो बाबा, पैशाच्या बाबतीत चोख त्याला पाहिजे पण- माणूस. त्याला पण थोडं चापानं सावकार. हा? नाही मला नको जापो बाबा. हा. त्याचं कसं आहे माहिती आहे का? हं. तो आता कधी गचकल काही सांगता येत नाही. नाही बरोबर आहे की नाही? आणि अशा मुडदे कर्ज देऊन मी काय, मला काय भीक मागायचं आहे का? बरोबर 100% बरोबर आहे तुमचं. पण असे आहे ना, असे वचके जाते नाही ना लवकर. ते जावं नाही तर नाही जावं, त्याला आपण ₹1 देऊ शकत ही नाही. ना ही एक प्रकारची खरूज आहे. बाई. ही जेव्हा 4 लोकांना तो वाटील ना तेव्हा तो जाईन, तसा नाही जाणार. हा का? हा. बरं, मग बाकी काय म्हणते अजून? बाकी काहीच नाही. त्यांनाच ते ₹1,00,000 लागत आहे. मग मी म्हणत होते दिले असते तर त्यांचं तेवढं तो गड कापून आणला असतं. हा का? तू या म्हातारा नवरा करताना तुला असं वाटलं नाही का? ते ना तो काय म्हातारा नाहीये, तुम्हाला सांगते. त्याचा ना काय 10 वर्षाचा फरक आहे. पण तो आहे ना त्या आजारानं त्याचं अन्न पाणी तुटलंय. त्याला फक्त दारू घातले पक्क. हा का? तू एवढी भारी, एवढी जवान, सुटसुटीत,
काय तुझा काय शॅम्पू लावते का? सावकारला चापी द्या. तो पोपट मिठू मिठू करून राहिला काय? हा ना. पैसे लागायचे. हा जर परत बोलला हं. तर तू आणि हा इथून जायचं नाही तर लाताने मारून काढील. अहो पैसे सावकार लागत आहे तुला? लागत मला लागत आहे. मी जसं म्हणलो हं. तसंच करावं लागेल. हा बरोबर आहे. आगाऊपणा करायचा नाही. नाही. अरे तो अन्न नको करू मधी मधी. हा नाही तर खांदे कार्यांना जड बसशील. कट कर का? अरे बाबा मधी मधी बोलू नको. ते सावकारांनी जर पैसे नाही दिले तर तो ऑपरेशन होणार नाही. तू एक तर भाऊबंद आपले खेळाचे धनी, तू कायम त्यांच्या कार्यामध्ये खंडीच्या वर्णात मुतला. त्यांना काला त्या गथुड्यामुळं अजून तो आवाला मड जड करीतो. पण आपल्याला पैसे घ्यायचे एवढं फार सांभाळ असतं तुला. बरं मी काय म्हणतो मला टाकून द्यायचं तुला. बाई मी काय म्हणतो ऐक ना. अरे बाबा तुला रद्दीच्या भावात कोणी घ्यायना. तू काढावं बसले जरा थांब ना. पैसे तर काढू दे ना. तो जवळ खडकून आहे आता इकायला आणि त्याचं पुरं करायला. मग शांत बस. बरं मी काय म्हणतो हा फोन पे आहे का तो? फोन पे आहे ना. उघडं कर ना मग. हाय देते करतो. खोल ना तो आलं आहे ना त्यांच्याकडेच. लगेच घालितो ना मी. घाला ना. किती घालते पण? 1 लाख. हा करतो उघडं. उघडं कर ना. केलं ना. मला दिसना ना. दिसू राहिलं ना. घाला ना लवकर. थोडं वाढव ना. फाकव ना थोडं. हा याला म्हणते काम. जवळ ये ना थोडीशी. अजून ते गोल गोल फिरू राहिलं. थांबा ना. थांब ना. होईल ना. झालं पाय. झालं. याला म्हणते सावकाराने, याला म्हणते पैसे. हा. त्याला फार निमा दाबून टाकली ती. बरं मी काय म्हणतो आणि आता तू द्यायचं नावर नका त्यांच्या जवळ ठेव. हे फेडशीन कशी तू आता? हे फेडशीन कशी तू? आता जाईन ना रोजा जिवारी जाईन कामाला. मग तुमची पिढी. रोजाराजीने? हा तू रोजाराजीने? ए मग आता याला काम नाही होत. या वाघाला तू आवडली ना. हा आता फक्त या वाघाची बनवून राय. कशाला काम करती? एवढी सुंदर देखणी लुपछुप आयटम आहे तू कामाला जाते का? नाही. काळी नाही पडायची का? पडन ना. मस्त जवानी तुझी. या चादाड्यासाठी तू वाया घाल राहिली. हा ना. आता काय करते. आता एक काम कर. नाही तर चारी गली सुनिया. आता एक काम कर. हा कार्यक्रम करतो का? नाही. त्याचा मा 9-10 वर्षापासून संबंध नाही. तो बाहेरच बायाचा पितो फुकट्यात. मग हा काय करीतो? तू काला केली मग मारायला? ए रस नवरा म्हणून काय करीतो? नाही काहीच नाही करीत. मग तू कस काय भागीते? नाही सध्या काहीच नाही. 9-10 वर्षापासून 9-10 अशी वर्ष जेवानी वाया चालली. हो सावकार. चाल ना मग गाडीमध्ये. त्याच्यात एकच. त्याच्या देखत का? तू काय बाप आहे काय मावाला? का तो आला बाप आहे? तो पैसे दिले. पैसे दिले पण मग त्याला एक शब्द बरं विचारून 1 मिनिट थांब. काय काय तुला सांगितलं ना लवकर यायचं म्हणून. हा लवकर ये. एक बाईला कर्ज दिले. हप्ता आहे ना तिचा. हा मग व्याज फेडायसाठी इकडे येत राहते ती माळ्यात का? मळ्यात. मग मला बी असंच यावं लागत जाईन का? नाही तू सोडून जाऊच नको. तू सकाळी 10ला माझ्या बरोबर यायचं आणि संध्याकाळी 6ला जायचं. 8 दिवसात तो 1 लाख. 8 दिवसातच फेडणार आहे. हे बाय तू होय पिंट्या. ऐक नाही म्हातारा. 10,000 रुपये रोज. 10 दिवस. 10 दिवस हिला माझ्या ताब्यात दे आणि तू म्हसनात जाऊन बस. नाही मला ऑपरेशन करून द्या. तू ऍडमिट होऊन जाय. तुझ्या ऑपरेशनाला किती पैसे लागू दे. मग असंच पाहिजे मला. हा
हा सावकार तो कार्यक्रम करेल, टेन्शन घेऊ नको. हा मी द्यायला तयार आहे. तोपर्यंत हा पैलवान तुझ्याकडे हा आपल्या दावणीला नीट वाजत झालं मग तो पहिलवान माग. आता इथं राखणकर कोणी येतं काय? हं. मी जरा गाडी का माव उडाईसाठी तुला रिपेअर करून राहिले. मी गाडी टेस्ट का घेतो. नीट चल करून राहिली? चल का गाडी टेस्ट घ्यायची. चल तो आली. आता मग जेवणी मध्ये नाही केलं ना आता मग चल तू पैसे फेडू शकते का नाही फेडू शकते मला पाहू दे. चल तू इथं राखण थांब रे. हा बर मी काठी घेऊन राहतो कुत्री आहे त्याला. टेस्टिंग 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 घ्यायचं मग. घे ना. तू कुठं नको म्हणतोय मा ऑपरेशन कर तिकडे काही कर. त्या बाजून